तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर राज्यामध्ये आता 21 तारखेपासून ते जवळजवळ 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता सध्या तर आज आहे 19 डिसेंबर आणि उद्याच्याला जे आहे 20 डिसेंबर. उद्यापासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्यापासून ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर 21 तारखेपासून हे जवळ जे आपल्याला अ, 21 ते 25 तारखेदरम्यान आपलं जे आहे विदर्भातील जो चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तसेच इतर मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे 25 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, 26 तारखेपासून ते जवळ-जवळ 20 तारखे 30 तारखेपर्यंत म्हणजे 29 तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर जास्त राहणार आहे. परंतु या 25 तारखेपर्यंत म्हणजे 21 तारखेपासून ते 25 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता त्या भागामध्ये पाहायला मिळेल. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये इतर भागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण राहील आणि थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला भाग बदलत कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर धन्यवाद.